पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो आई, मयू कशी आहे हो? अगं अश्विनी, केव्हापासून तुला फोन लावतेय? तुझा फोन आपला टू होतो आणि बंद होतो. मला मेलीला या वयात ते मेसेज वगैरे करणं म्हणजे ना, कसा बसा केला तो मेसेज. आई, जेव्हा तुम्ही फोन करत असाल ना, कदाचित तेव्हाच माझ्या फोनला रेंज नसेल. म्हणजे मला तुमचा मेसेज मिळाला आता म्हणून मी फोन केला. काय होतंय मयूला? बरी आहे ना ती? अगं झालं काही नाही. घरात श्रेयस नाहीये, तू नाहीये. मी मयुरीला दिली आहेत औषधं, पण ती आपली सारखी आई आई करते म्हणून. जेवढं जमेल तेवढं लवकर ये. आई, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. ये लवकर. मला इथे सगळ्यांसमोर आज नॉर्मलच राहायला हवं. गर्ल्स, प्लीज कम टुगेदर. सो तुमच्या फोटोशूटच्या वेळी जो काही इश्यू झाला तो लक्षात ठेवून आम्ही आणि आमच्या क्रिएटिव्ह टीमने हे डिसाइड केलंय की आम्ही तुम्हाला नवीन डिझायनर देणार आहोत. आणि तुमच्यापैकी एकीचे आपण ट्रायल सुद्धा करणार आहोत आज. सो दॅट यू ऑल नो व्हॉट यू ऑल आर वेअरिंग. ओके? पिनाककडे तुमचे सगळे मेजरमेंट्स आहेत. सो पिनाक कलानिधीशी कोऑर्डिनेट करून तुम्हाला तुमचे ब्लाउजेस सुद्धा देईल. ऋतू, आपल्याला ट्रायल्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर रिहर्सल साठी पण जायचंय. तारा, मुझे ट्रायल की जरूरत नहीं है. तुम बाकी सारी लड़कियों को ट्रायल करा लो ना. तब तक यहाँ पे देखो कितनी अच्छी कलेक्शन आई हुई है. मैं थोड़ी सी शॉपिंग कर लेती हूँ. आय नो कलानिधीचे सगळे आउटफिट्स खूप छान आहेत आणि तुला टेम्पटेशन होईल शॉपिंग करायला. तू नंतर सेपरेटली तुझ्या शॉपिंग साठी ये. ओके? तारा मॅडम, ज्या एका स्पर्धकाचे ट्रायल घ्यायचे त्या कोण आहेत? ऋतू, तुम्ही ऋतू पर्णादासचे ट्रायल्स घेऊ शकता. मगर तारा. ऋतू प्लीज. येत आहे ना मॅडम? या श्योर. तारा, थँक्यू. थँक्यू कशासाठी? स्प्रिंगडेल कंपनीने आम्हाला एवढं अंडरस्टँड केलं, काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही यासाठी. खरं तर हे सगळं मी तुमच्याकडनं शिकले. अश्विनीच्या पाठीशी तुम्ही इतक्या प्रेमानं उभं राहिलात. खरंच खूप कौतुकास्पद आहे. आता हे सुद्धा माझं कुटुंबच आहे. झालं तर मग ही आपलीच फॅमिली आहे ना. आपल्या फॅमिलीसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार ना. मी पण तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे ना, मग माझा पण विचार करा ना प्लीज. आणि हे माझं मॅनिक्विन बनवू नका. तारा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सर्व स्पर्धकांचे गाऊन तयार ठेवलेत. आता गाऊनचा ट्रायल पण घेणार आहेत का? हो, आत्ताच सगळ्या गाऊन्सची ट्रायल होणार आहे आणि त्याबरोबर ऑल्टरेशन सुद्धा होणार आहेत. माय गॉड. तारा, साधारणतः किती वेळ लागेल ग? आता तुमचे सारी ट्रायल्स होतील, त्याच्यानंतर फिटिंग्स होतील, त्याच्यानंतर तुमचे मेजरमेंट्स घेतले जातील कारण तुम्हाला गाऊन ट्रायल सुद्धा करायचे आहेत. सो आय थिंक लेट होईल. तुला जर घरी इन्फॉर्म करायचं असेल तर तू करू शकतेस. ठीक आहे. सो गर्ल्स, आपण गाऊन सेक्शन मध्ये जाऊया. हा हा हा, आपण ना गाऊन सेशन मध्ये जाऊया. मला त्यांची पॅकेजिंग आणि सगळं बघून त्यांची आयडिया येईल. हा, हॅलो. हा बोल. मला उशीर होणार आहे आज. सगळ्या सेक्शनचे ट्रायल आजच होत आहेत आणि आजच संपवायचे, त्यामुळे मला माझं आटपून घरी येता येणार नाही. मग मी काय करू? तुम्ही घरी जाऊ शकाल का? नाही म्हणजे आईंचा फोन होता, मयू जरा हिरमुसली झालीये म्हणून. मी इकडे ठाण्याला आलोय कामासाठी. मला इकडे उशीर होणार आहे, कळलं तुला? आणि मुलीची एवढी काळजी असेल ना तर तुझ्या ऑर्गनायझरना सांग तुला सोडायला, आणि इकडे येऊन मुलीकडे बस.
नवरा आता प्रायोरिटी लिस्ट मध्ये नाहीच आहे. मुली तरी आहेत का बघू. काय करू मी आता. मयूला तिथे माझी गरज आहे आणि मी हे बघा, हे इथे सगळे गाऊन तयार आहेत. These gowns are just fantastic. So glamorous. Seriously, Dara, this is unbelievable. हा विद्युत बोल रे. श्रेयस कुठे आहेस तू? मी जरा ठाण्याला आलोय. काय रे? अरे काही नाही, मला तुला भेटायचं होतं. का काही अर्जंट आहे का? हो, काम तसं अर्जंटच आहे, पण तू ठाण्याला एवढं लांब आहेस. नाही पण मी घरीच येतोय आता. तू ये घरी. अरे नाही नाही नाही, घरी नको. मला ॲक्च्युली तुला बाहेरच भेटायचं आहे. एक काम करूया, आपण उद्या मात्र नक्की भेटू. काय रे, काय सिरियस आहे का? हे बघ, मी तुला फोनवर नाही सांगू शकत, पण मला तुला भेटायचं आहे. आणि हो, घरात कोणाला याबद्दल काही सांगू नकोस, ओके? पण एका महत्त्वाच्या गोष्टीवर मला तुझ्याशी बोलायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, ओके, मी कळवतो. याला काय झालं? काय अर्जंट बोलायचं असं? हा बोल. अहो तुम्ही ठाण्यातच आहात की गेलात? आहे इकडेच. आता फक्त तिघींचीच ट्रायल राहिली आहे. इथे थोडा वेळ लागणार आहे. मी प्राजूला सांगितलं होतं की मयू जवळ जायला आणि इथे जाऊन आली आहे. मला का सांगते हे सगळं? तुम्ही मला घ्यायला येऊ शकता का? घ्यायला? बँगलोरला तू एकटी आलीस, इंडिपेंडंट झालीस ना, मग तिकडून इकडे नाही येऊ शकत? अहो मला इथून ऑटो, कॅब, लोकल सगळंच मिळेल, पण तुम्ही आलात तर म्हणजे आपण घरी लवकर पोहोचू. त्याच्यासाठी माझी काय गरज आहे? तुझे एपी सरच नाही, एपी सर छान व्यवस्थित मस्त फास्ट पोहोचवतील घरी. नाही, इथे एपी नाहीये तो. अच्छा, म्हणून मला फोन केला का? तेच. नका ना वाकड्यात शिरू, प्लीज मला घ्यायला या, मी वाट बघते. हे बघ, मला माझी कामं आहेत, मी येणार नाहीये घ्यायला. तुझं तू बघ काय ते. चल, मी पत्ता पाठवते, मी वाट बघते, या तुम्ही. मला खात्री आहे तुम्ही नक्की याल. अरे अजीब दादागिरी आहे. आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी वेळेत झाल्यात. इतक्या कमी वेळात तुम्ही आमच्यासाठी सगळे अरेंजमेंट्स केले आणि सगळे आउटफिट सुद्धा रेडी केले. थँक्स अ लॉट. कलानिधी ही हँडलूम साड्यांसाठी खूप मोठं नाव आहे. याच्यामध्ये वेडिंग साडी, वेडिंग गाऊन, डिझायनर्स, घागरा चोली अशा अनेक प्रकारची वस्त्रे ही आमची ख्याती आहेत. आणि आम्ही कमी वेळामध्ये हवे तसे कपडे बनवून देतो. खरोखर उगाच एखाद्याचं नाव ना इतकं मोठं नाही होत, त्यामागे प्रचंड मेहनत असते. आता तुम्हाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण मला खात्री आहे जेव्हा कलानिधीला 125 वर्ष पूर्ण होतील ना, तेव्हा सुद्धा इतकंच सुंदर हातमागाचं काम असेल. मॅडम, तुमच्या तोंडात साखर पडो. येतो आम्ही. ठीक आहे वितू, बघून घे. बबन, थँक्यू सो मच. आणि सॉरी मी तुला हे काम करायला लावलं. ॲक्च्युली मी सबनीस सरांसोबत मीटिंगमध्ये बिझी झालो आणि हे आज मिळणं खूप गरजेचं होतं. थँक्यू. अरे विद्युत, कशाला उगाच सॉरी आणि थँक्यू? हां, हे बघ, तू मला हक्काने कधीही काही सांगू शकतोस. परफेक्ट. विद्युत, तुला असं नाही वाटत का की हे जे काही सगळं घडतंय ते खूप तडकाफडकी घडतंय? तू नक्की नीट विचार केला आहेस ना? कारण की या सगळ्यांचे खूप वेगळे परिणाम होतील. जे काय आहे ते तुला माहीतच आहे ना. पण तरी विद्युत, तू एकदा शांतपणे नीट डोक्याने विचार कर. बबन, आता विचार करायची वेळ नाही आहे, आता कृती करायची वेळ आहे. म्हणजे तू हे श्रेयसला सांगणार आहेस? हो, कारण श्रेयसला सांगितल्याशिवाय हे काम होणार नाहीच आहे. तसं त्याच्याशी मी फोनवर बोललोय मगाशी, आणि इनफॅक्ट मी त्याला उद्या भेटतो सुद्धा. एक रिक्वेस्ट आहे फक्त,
तिला जेव्हा भेटशील ना त्याला हे नको सांगूस की हे सगळं प्रकरण मला आधीपासून माहिती आहे. नाहीतर श्रेयचा स्वभाव तुला माहिती आहे, माझं काही खरं नाही. अरे डोंट वरी, तू काहीच काळजी करू नकोस. हा एक मात्र आहे, उद्या सगळ्यांचे आयुष्य बदलणार, एक ब्लास्ट होणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आता क्लिअर सांगतोय तुला, अशा फालतू टायमिंगला मला बोलवायचं नाही घ्यायला, समजलं ना? स्पर्धेत भाग घ्यायचा असेल ना तर स्वतःची जबाबदारी स्वतः उचलायची, कळलं? काय बोलतोय मी, तुझ्याशी बोलतोय. अरे पुन्हा झोपली बाईकवर? 10 वेळा सांगितले बाईकवर झोपत जाऊ नको, मागच्या मागे पडली ते कळणार सुद्धा नाही. उठ. पाणी आलं का? पाणी नाही आलं, पाणी घरी येतं. घर आलं. घर आलं? अगं उतर. हो उतरते. मी परत बाईकवर झोपले का? हो. सॉरी आणि थँक्स. थँक्स कशासाठी? आता तुम्ही मला घ्यायला आलात ना. मी तुला महत्वाचं बोलत होतो तेव्हा झोपा काढायच्या. जाऊ दे आता. आणि परत एकदा सांगतोय मी तुला, समजलं? मी नाही येणार असं स्पष्ट सांगितलेलं तुला, मग तू का वाट बघत होतीस? तुम्ही कितीही नाही म्हटले ना तरी माझी खात्री होती तुम्ही मला घ्यायला येणार. काय बाई आहे, गृहीत धरते. अश्विनी, तुझी खात्री माझ्याबद्दल काल दाखवलीस, हीच खात्री मी तुझ्याबद्दल दाखवीन असं वाटत नाही मला. मी तीच आहे हो, फक्त माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय तुमचा. अरे मयू, झालीस बाळा तू तयार? छान दिसतेस. आता बिनधास्तपणे जा, मलाही निघायचंच आहे. आई पण तू चल ना माझ्यासोबत आज. का ग, आले होते ना मी एकदा. हो पण प्लीज प्लीज चल ना. मयू, असं करून कसं चालेल बाळा? हा सांग मला. तुला आता ना कॉलेजमध्ये पूर्वी जशी जायचीस ना तसं जायला हवं. आता सगळं नीट झालंय ना, आणि कॉलेजकडनं तुला रीतसर पत्र सुद्धा मिळालंय. बिनधास्त जा. आई माझी ना हिम्मत होत नाहीये ग. प्लीज तू चल ना माझ्यासोबत प्लीज. मयू, हे बघ, हे जे काही झालं ना यात तुझा दोष काही नाहीये, आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडलीस ना तू. मग आता असं घरात बुजऱ्यासारखं बसून कसं चालेल? आणि तू असं बसलेली तुझ्या आईला नाही आवडणार. त्यामुळे तू कॉलेजमध्ये एकटीने जायचंय, कळलं? आई मी एकटीने जाईन, पण उद्यापासून. मयू, अश्विनी ती म्हणते तर जा ना तिच्या बरोबर. मी तिला हे सगळं का सांगते हे तुम्ही ऐकलं नाही का? मयुरी, आई नाही आली, मी आलो चालेल? चालेल बाबा, मला फक्त एकटीला जायचं नाही. ठीक, मग मी येतो, चल. पण आईला चालेल का? ते मी बघतो, तू जा खाली जाऊन थांब. तुम्ही भांडू नका प्लीज. नाही भांडणार, जा. बाय बाय. जाता नाही आलं तुला? ती का सांगत होती माझ्या बरोबर चल, हे कळलं नाही तुला? ती घाबरते आणि मला ते नकोय. तुला तिला डेअरिंगबाज बनवायचं ना, म्हणून तू गेली नाहीस असं नाहीये. तुला तुझ्या त्या कॉम्पिटिशनला जायला उशीर होतो ना, म्हणून तू गेली नाहीस तिच्या बरोबर. असं काय करता आहो? त्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. मग जायचं ना, का नाही गेलीस? जेव्हा तिच्या बरोबर जायचं होतं तेव्हा मी गेले, आणि आता तिने एकटीने जायला हवं. डॉक्टरांनी काय सांगितलं तर विसरलीच वाटतं. अजिबात नाही, पण आपण तिच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे ना. उगाचच नको त्या गोष्टी आपण कुरवाळत बसलो तर घराच्या बाहेर पडायला ती घाबरेल, आणि मला ते नकोय. किती स्वार्थी झालीस तू, फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस आजकाल. असं फक्त ना तुम्हाला वाटतंय? अजिबात नाही, असं मला खूप दिवसापासून वाटतंय. फक्त आज बोलून दाखवलं तुला मी.
एक विनंती करतो हात जोडून, हे सगळं बंद कर आता. तुझ्या या अशा वागण्याने ना मी काहीतरी अशी स्टेप घेईन ज्याचा त्रास या अख्ख्या घराला होईल. आणखीन लागलं तर सांग. येस आई, दिसायलाच इतक्या मस्त दिसतायत ना या भजी. मस्त क्रिस्पी झाली आणि टेस्टला पण मस्त झाली. वा, तुझ्या हातची भजी खायला चालेल ग मी. आजकाल उभं राहत नाही ग, गुडघे काही सुचू देत नाही. खरं सांगते, गुडघे तर दुखणारच नाही. सून घरी आहे पण तिचा काय उपयोग नाही. म्हणजे स्पर्धेतनं नाव काढून घेतलं होतं ना तिने, मग काय परत भाग घेतला? काय अर्थ आहे याला? काही नाही का आई, हे सगळे तुम्हा दोघांचे लाड आहेत, तुझ्यापेक्षा जास्त बाबांचे. हा आई बोल. काही नाही ग, मुद्दामच फोन केला. मला माहित होतं ना तुझा आता ब्रेक असतो. कसं झालं ग लेक्चर? चांगलं झालं, आता दुसरं चालू होईल. मयू, मी आई अगं मी नाही रागवले तुझ्यावर. मगाशी मला थोडं हेल्पलेस वाटलं तू जेव्हा नाही म्हणालीस तेव्हा, पण बाबांनी येताना समजवलं की तू एवढं स्ट्रिक्टली नाही का म्हणालीस ते. बाबांनी समजावलं तुला? हो आई, मी किती लकी आहे ना की मला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले. लव्ह यू बोथ. आणि तुला माहितीये इथे ना माझ्याशी सगळे नॉर्मल वागतायत. म्हणजे मॅडम तर स्वतः क्लासमध्ये येऊन माझी चौकशी केली त्यांनी. आणि आई, तुझा इंग्लिश इंट्रोडक्शनची टेस्ट आहे ना? ऑल द बेस्ट तुला. म्हणजे माहितीये तुझं प्रिपरेशन झालंय सगळं, तरी पण थँक्यू. मयू, मी आता फोन ठेवते. हा ओके, बाय बाय. काय गरम होतंय, कंटाळा आलाय मला. दादा काय आलं? माझ्या मुलीला कॉलेजमध्ये रिइन्स्टेट केलंय, तिला वर्गापर्यंत सोडून आलो. म्हणजे एवढ्या मोठ्या मुलीला वर्गापर्यंत सोडायला गेला होतास? काय हे सगळं? जेव्हा आपल्या मुलांची परिस्थिती नाजूक असते ना, तेव्हा हे करावं लागतं. आणि जेव्हा आई करायला तयार नसते तेव्हा बापाला करावं लागतं. काही झालंय का? काही नाही, कॉलेजला जायला जरा ती घाबरत होती, एवढंच. पुअर चाइल्ड. घाबरणारच ना. पण वहिनीचं हे काय नवीन प्रकरण चालू झालंय मला कळतच नाही. स्वतःसाठी पूर्ण वेळ आहे तिला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करते, पण इतरांसाठी नाहीये. तिला जायलाच उशीर होत होता इतकंच, कळलं? नाही नाही, हे काय आजचं आहे का आई? ती नेहमीच असं करते. ती फक्त दाखवते असं की कसं तिला इतरांची काळजी आहे, इतरांसाठी ती सगळं करते, पण काही नाही. शिल्पी, उगीच ना काही बोलू नकोस. मी हे अजिबात मान्य करणार नाही. अश्विनी घरचं सगळं करते. हा, घाई गडबडीत डाव्या हाताने इकडचं तिकडे होतं, पण ती आमच्या वेळा, औषधं सगळं काही व्यवस्थित सांभाळते. अगं गोळ्या औषधांचं ठीक आहे, पण प्रत्येक बाबतीत असंच होतं असं नाहीये ना. गप्पा बसा आता. तुमच्याकडे दुसरा कुठला विषय नसेल ना तर गप्पा बसा. एक तर माझं जॉबचं टेन्शन मला झालंय, फालतू बडबड काहीतरी करताय. दादा, तू कशाला एवढं जॉबचं टेन्शन घेतोयस? एक काम कर ना तू. मग बघ आता, वहिनी इतक्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वावरतीये, स्प्रिंगडेल सारख्या मोठ्या कंपनीमध्ये ती जाते, तर तिकडच्याच लोकांना एकदा विचार ना म्हणावं की स्वतःच्या नवऱ्यासाठी काही जॉबसाठी बघता येईल तर. आता माझ्या जॉबसाठी मी तिच्यावर अवलंबून राहायचं? हेच करायचं बाकी होतं. नेम करेक्ट बसलाय. अव जसं जसं फिनाले जवळ येतो ना, मला तर खूप भीती वाटायला लागली बघा. मुझे भी. मैंने तो ऊँग नहीं आती. मतलब नींद नहीं आती. गर्ल्स, gear up now, okay?
अश्विनी, तू प्लीज नीट प्रॅक्टिस कर, ओके? जे काय बोलतेस ते कॉन्फिडेंटली बोल. तुझ्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसायला हवा. अँड मेक शुअर तू जे काय बोलतेस ते फ्लुएंटली बोलशील. ऑलराइट? ओके गर्ल्स, आय गेट बॅक टू यू ऑल सून. अजून किती प्रॅक्टिस करशील अश्विनी? मला माहिती आहे हे सगळं तू माझ्यासाठी केलंस. मतलब? हुशा, अश्विनीची इंग्लिश इंट्रोची प्रॅक्टिस खूप छान झाली होती. मी माझ्या कानाने ऐकलंय. पण तरीही मेंटॉर समोर तिने मुद्दाम चुका केल्या. पर क्यों? काय ना, सगळे छान प्रॅक्टिस करत होते पण मी चुकले. मेंटर माझ्यावर रागवले आणि मला एकटं वाटायला नको म्हणून हिने असं केलं. हो ना? नाही का, तसं काही नाहीये. अश्विनी, इतके दिवस ना तू मला आवडायचीस, पण आता अजून जास्त रिस्पेक्ट वाटायला लागलाय तुझ्याबद्दल. खरंच. तू